दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे चैनल शेट्टीज वैरायटी किचन में, जहां हम आपको अलग अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज हमारे स्टाइल में बताएंगे। तो बढ़ते हैं हम आज की रेसिपी की ओर। मित्रांनो, महाराष्ट्रात होळीच्या दिवशी ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवली जाते त्याचप्रमाणे कटाची आमटी सुद्धा बनवली जाते। तर ही कटाची आमटी कशी बनवली जाते हे आज आपण आपल्या शेट्टीज व्हरायटी किचन मध्ये दाखवणार आहोत। तर पहिलं वळूया कटाची आमटी बनवण्याच्या साहित्याकडे। कटाची आमटी बनवण्याचं साहित्य, सर्वप्रथम चण्याची डाळ शिजवून ती बाजूला सारून त्यातलं जे पाणी उरतं ते घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, सुकं खोबरं भाजून ते थोडंसं पेस्ट करून घेतलेले आहे, त्याचप्रमाणे कोथिंबीर आहे, तेलाचा डब्बा आहे, माझा मसाल्याचा डब्बा आहे, जिरं आहे, धणे आहेत, त्याचप्रमाणे लसूण घेतलेले आहेत, 3-4 छोटे कोकम घेतलेले आहेत, गूळ आहे, त्याचप्रमाणे आपण पुरणपोळी बनवताना जो चून असतो बनवलेला असतो तो थोडा घेतलेला आहे। हा आपला काळा गोळा मसाला घेतलेला आहे। त्याचप्रमाणे हे सर्व आपण जे गरम मसाले आहेत त्यात थोडे दालचिनी आहे, त्याचप्रमाणे इलायची आहे, तेजपत्ता आहे आणि थोडी खसखस घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आहे आजची आपली जी डिश आहे कट्याची आमटी त्याचं। तर आता आपण वळूया कट्याची आमटी बनवण्याकडे। मित्रांनो, सर्वप्रथम कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी हा मसाला बनवतो आपण। त्यामध्ये सर्वप्रथम आपण ते साहित्यात दाखवल्याप्रमाणे धणे घेतलेले आहेत, ते चांगलेसे रोस्ट करायचे आहेत आपल्याला। धणे आणि नंतर आता जिरं घालतोय, ते जिरं हे चांगल्यारीत्या आपल्याला रोस्ट करायचं आहे। जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो त्यावेळेस डाळीचं जे पाणी उरतं त्याच्यापासून ही कटाची आमटी बनवते। महाराष्ट्रात ही खूप फेमस आहे, म्हणून आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे शेट्टीज व्हरायटी किचन मध्ये थोडीशी वेगळी परंतु टेस्टची गॅरंटी। आता आपण जे गरम मसाले घेतले त्यामध्ये तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, जे मी साहित्यात दाखवले ते सर्व पदार्थ आपण घालतोय। आता थोडंसं लसूण घेतले ते सुद्धा यामध्ये आपण घालतो। आपल्याला एक वाटण बनवायचं, मी आधीच सांगितले कटाच्या आमटीसाठी एक वाटण बनवायचं आपल्याला। त्यामुळे गरम मसाले, धणे, जिरे आणि लसूण हे चांगलेसे फ्राय करून आपल्याला घेतले आहेत। आता ते मी साईडला काढून ठेवतोय। त्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतला आहे तो सुद्धा घालतोय आणि कांद्याला आपल्याला ब्राऊन कलर येईल, ब्राउनिश एक कलर येईपर्यंत चांगलासा रोस्ट करायचं आहे। पहा, मी तेल टाकलेलं नाहीये कारण कसं कांदा स्वतःचा कलर एक सोडत असतो, तुम्ही पाहू शकता। म्हणून पहा, चांगलंसं रोस्ट झालेला आहे कांदा। बघा, कांदाही चांगलासा रोस्ट झालेला आहे, तुम्ही कलरही पाहू शकता याचा। हे पहा, त्यांनी तेलही सोडलेलं आहे। पहा, चांगलासा रोस्ट झाला आहे कांदा। आता आपल्याला त्याच्यावर खोबरं करायचं आहे। खोबरं मी थोडं किसलेलंही घेतलेलं आहे, पाहू शकता माझ्याकडे किसलेलं खोबरं होतं ते मी घेतलं आहे। त्याचप्रमाणे दुसरे 2 सुकं खोबरंही घेतलेलं आहे। तुमच्याकडे किसलेलं खोबरं नसेल तर तुम्ही साधं खोबरं घेऊन त्याला ह्याप्रमाणे रोस्ट करून घ्या, जरा ब्राउनिश होईपर्यंत करून घ्या त्याला। काय असतं आमच्या पेंडमध्ये असतं ना, ते गॅसच्या वरती कांदा आणि खोबरं जसं आपण कोळी आणि आगरी पद्धतीत हे करतो त्याप्रमाणे गॅसवर ठेवतात किंवा चुलीत घालतात आणि त्याचा मसाला बनवतात। पण आज मी ह्या पद्धतीने बनवतोय रोस्ट करून। नाही तर तुम्ही गॅसच्या वर कांदा किंवा खोबराची वाटी ठेवून नंतर वाटणात यूज करू शकता। आता आपण हे सर्व वाटण जे मी आधी घेतलं, आधी आपण खोबरं घालू। पहिलं कधीही अगर तुकडे खोबरे असेल तर पहिलं तुकडं खोबरं आपण ग्राइंड करून घेतो। हे सर्व मसाले आपल्याला ग्राइंड करून घ्यायच्यात। पहिलं मी हे सुकं खोबरं आहे ते करून घेतो कारण ते कडक असतं, त्यासाठी आधी सुकं खोबरं करून घेतोय। तुम्ही पाहू शकता आपल्याला जे सगळे मसाले आहेत, सुके जे खोबरं आहे, कांदा आहे, त्याचप्रमाणे जो आपण धणे जिरे घालून जो मसाला आहे आपण केलेला आहे लसूण वगैरे करून, तो मसाला सगळा मसाला आपल्याला छानसा बारीक करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, जितका हा बारीक होईल तितकं तुमच्या ह्या कटाच्या आमटीला टेस्ट चांगलीशी येईल, हे लक्षात ठेवावं। थोडंसं पाणी पण घालू शकता आपण, पण आता मी खोबरं घेतलं म्हणून नाही घालत आहे। हे पहा, चांगलंसं माझं खोबरं हे चांगलं झालं। आता मी जे बाकीचे जिन्नस आहेत म्हणजे धणे आहे, जिरं आहे, त्याचप्रमाणे तेजपत्ता आहे, लसूण आहे, हे पहा मी त्यात घालतोय आणि छानसं। आणि आपल्याला ह्याच्यात कोथिंबीरही घालायची, लक्षात ठेवा मित्रांनो। या वाटणात आपण काय खोबरं घेतलेलं आहे, धणे जिरे आणि जो
लसूण, हे जे पदार्थ मी तुम्हाला साहित्यात दाखवले ते घेतले आहेत. तेजपत्ता, मोठी इलायची, छोटी इलायची, हे जे पदार्थ घेतले आहेत. त्यात काळी मिरी वगैरे आपण घातली नाहीये. पण हे जे मसाले घेतलेले आहेत त्याबरोबर आपल्याला या वाटणात आपल्याला कोथिंबीरही घालायची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोथिंबीर मी तुम्हाला साहित्यात दाखवलेली आहे. हे पहा, आता आपण हे पण वाटण करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, व्हिडिओ एंड पर्यंत बघा. मी नेहमी सांगत असतो, आणि सेकंड टाइम बनवा, म्हणजे तुम्हाला पद्धत व्यवस्थित कळेल की कुठल्या वेळेला कुठली पद्धत यूज करायची, कुठले पदार्थ घालायचे हे तुम्हाला नक्की कळेल. पहा, हे पाहू शकता मसाले मी घातलेले आहेत आतमध्ये. आता मी कांदा, जो फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर घालणार, आणि हा एक छानसा मसाला बारीक आपल्याला मिक्सीमध्ये पिसून घ्यायचा आहे. हा पहा, मी याला चांगलंस पिसून घेईन. आणि बघा, मी कोथिंबीर घातलेली आहे. पहा, ही कोथिंबीर घालून त्याला आपण चांगलंसं मिक्सीमध्ये, जितकं पातळ, थोडंसं पाणी घालून, लक्षात ठेवा आता आपण पाणी घालू शकतो, पाणी घालून चांगलंसं याचं एक वाटण आपल्याला बनवून घ्यायचं. खूप पण पाणी घालू नका, नॉर्मल पाणी घालून ते वाटण, छानसं एक वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बनवून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे सर्व तुम्ही पाहतात फक्त आणि फक्त शेट्टीज व्हरायटी किचन, होळी स्पेशल कटाची आमटी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. महाराष्ट्रात कटाची आमटी खूप फेवरेट आहे आणि स्पेशल आहे. होळीच्या दिवसात जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो आणि डाळ शिजवतो, आणि डाळीचं जे पाणी आहे त्यापासून ही कटाची आमटी बनत असते. काही जागेवर पुरणपोळी बरोबर ही कटाची आमटीही खातात. त्याचप्रमाणे कोण कोण कटाची आमटी नुसती पिऊनही पितात. खूप लोकांना ही आवडते. ही खट्टी मिट्टी अशी ही आपली कटाची आमटी, जी महाराष्ट्र स्पेशल आहे. म्हणून मी आज मराठीतच करतोय, कारण महाराष्ट्रात ही खूप फेमस आहे ही कटाची आमटी. हे बघा, वाटण छानसं, जितकं बारीक वाटण होईल, जितकं बारीक होईल तेवढी ह्याला कुठल्याही, कधीही लक्षात ठेवा, आपण जो मसाला आहे तो जितका बारीक तुम्ही कराल तेवढी आपल्या भाजीला किंवा आपल्या आमटीला चवही जास्त येत असते. या सर्व टिप्स आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या वस्तू बनवा, या आपली डिश बनवा, या आपल्या आमटी बनवा. आणि हे सर्व तुम्हाला मिळतंय फक्त आणि फक्त शेट्टीज व्हरायटी किचनवर. हे बघा, मसाला मस्त बारीक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. थोडासा अजूनही करून घेतोय, की ज्यामुळे आपल्याला आमटीला चव येईल. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि सेकंड टाइम जेव्हा बनवाल, जेव्हा बनवायचा तर सेकंड टाइम बनवा. फर्स्ट टाइम बघता बघता बनवू नका, कारण कुठली ना कुठली आपली एखादी स्टेप्स राहून जाते. त्यामुळे हा आपला मसाला रेडी झालेला आहे. चांगला मस्त एकदम बारीक आणि पातळ मसाला पाहू शकता. छानसा मसाला झालेला आहे. आता आपण आमटी बनवायला घेऊया. तेल चांगलंसं उकळलंय कढईमध्ये. आता मी त्यात जिरं घातलेलं आहे. जिरं, राई, थोडीशी राई, जिरं आणि हिंग. मला वाटतं की साहित्यामध्ये हा राई आणि हिंग हा मिस झालाय, म्हणून मी सांगतो नेहमी व्हिडिओ बघा पूर्ण, आणि त्यानंतर तुम्ही सेकंड टाइम बनवा. कारण कधी कधी काय होतं की एखादी वस्तू राहून जाते आपली साहित्यामध्ये, म्हणून सांगितलं राई घाला, जिरं घाला. राई तडतडली पाहिजे व्यवस्थित, लक्षात ठेवा. तेल गरम असेल त्यावेळेला राई तडतडी पाहिजे. आणि कधीही लक्षात ठेवा की गॅसची आच मोठी करा आणि त्याच्यानंतर मग ती छोटी करा. आता मी त्यात कांदा घातलेला आहे. जेव्हा तेल उकळलं, जिरं घातलं, राई घातली, थोडा कढीपत्ता घातला, हिंग घातलं, आणि आता एक छोटासा कांदा. लक्षात ठेवा, फक्त फोडणीसाठी कांदा घालायचा आहे, आपल्याला कांदा मसाला बनवायचा नाहीये. थोडासा, जो मी बाकीचा कांदा तुम्ही माहिती वाटणात घेतलेला आहे, हा थोडासा कांदा, मी एक अर्धा कांदा समजा, की तो कट करून ह्याला फोडणीसाठी आपण घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता तेलामध्ये हा कांदाही व्यवस्थित झालेला आहे. राई, जिरं, कढीपत्ता, थोडीशी वेगळी स्टाईल मी वापरलेली आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक जागेवर महाराष्ट्रात थोडीशी वेगळी स्टाईल ही होत असते, आणि आम्ही नेहमीच शेट्टीज व्हरायटी किचन मध्ये थोडीशी वेगळी दाखवतो. आता जो मसाला आहे, जो मसाला घेतलेला, वाटण जे घेतलेलं आपण, जो वाटण म्हणू आपण, त्या वाटणाला याच्यात कढईत आपल्याला घ्यायचंय, आणि चांगलंसं त्याला त्या तेलावर, जे तेल आपण आधी घेतलं त्याच्यावर भाजायचंय. लक्षात ठेवा, जोपर्यंत साईडनी तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलंसं याच्यात भाजायचंय. लक्षात ठेवा, जितकं तुम्ही स्वतः कराल याला वाटणाला, तितकी त्याला चव जास्त येईल. मी नेहमी सांगत असतो, जितकं ढवळाल तुम्ही त्याला, आणि जितका तर तेल सोडायला सुरू होईल. बघा, तेल सोडायला सुरू झालेलं आहे साईडनी, पाहू शकता तुम्ही. हे पहा, जे बुडबुड येतात साईडनी, ते याचा अर्थ असा होतो की तेल सोडायला हे सुरू झालेलं आहे.
जितकं मी परत एकदा सांगतो, जितकं तुम्ही ढवळाल, जितकं स्वतः कराल, तेवढं आमटीला किंवा भाजीला टेस्ट जास्त येत असते. आता मी थोडे मसाले घालेन, थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर बघा मी घालतोय, थोडीशी कश्मीरी मिरची पावडर, आणि जो मसाला घेतलाय मी गोडा मसाला, किंवा घ्या थोडासा काळा मसाला असेल तर काळा मसाला घाला त्यामध्ये. तर त्या टेस्ट एक वेगळी येण्यासाठी ही महाराष्ट्रीयन डिश आहे. हा गोडा मसाला मी घालतोय थोडासा, कारण ही ह्याची जी टेस्ट आहे ती थोडीशी आंबट, थोडीशी गोड, थोडीशी तिखट अशी असते. लक्षात ठेवा मित्रांनो. हा बघा, हा मी घातलाय काळा मसाला, गोडा मसाला, काळा मसाला, हे सर्व घालून हे पहा छानसा आता मला त्यामध्ये या मसाल्यामध्ये मिक्स करायच्या, वाटणामध्ये मिक्स करायचं आहे. हे पहा छानस गॅस थोडासा बारीक केलेला आहे, कारण जळू नये म्हणून. लक्षात ठेवा. हे पहा एकदमही बारीक करू नका, नाहीतर मग तो शिजणार नाही. आणि थोडं मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलंय. जेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेव्हा आपण मिरची, हळद, धणे, जिरे वगैरे घालत असतो त्यावेळेला थोडंसं बारीक करून घ्यायचं. मसाल्याने तेल सोडणं सुरू केलेलं तुम्ही पाहू शकता. हे पहा मसाल्याने चारही साईडनी, ते बघा तुम्ही पाहू शकता ना, चारही साईडनी बुडबुडे म्हणजे तेल सोडायला सुरू केलेलं आहे. आपला मसाला चांगलासा शिजलेला आहे. मसाल्याचा कलरही छान आला. आता आपण जी डाळीचं पाणी होतं, जे परत एकदा सांगतो, पुरणपोळी बनवताना जे आपण चण्याच्या डाळीचं जे पाणी असतं जे आपण काढतो, त्या पाण्याची ही कटाची आमटी बनते. हे पहा चण्याचे पाणी आहे ते आपण ह्यात ओतून घेऊया. एक लक्षात ठेवा, ही आमटी जेव्हा आपण बनवतो ती नंतर ती सुकते आणि थोडी कमी होते, तर तो पाण्याचा वापर हा तुमच्यावर सोडतोय मी. आता फक्त माझ्याकडे डाळीचं पाणी भरपूर आहे म्हणून तेच यूज करतोय. जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही दुसरं पाणी घालू शकता. पण फक्त लक्षात ठेवा, हे जे पाणी ते गरम असलं पाहिजे. डाळीचं पाणीही मी चांगलंसं गरम केलेलं, आणि ते गरम मी घालतो याच्या. ते लक्षात ठेवा की डाळीचं जे पाणी आहे ते एकदम गरम असलं पाहिजे, तरच ती चव येईल. थंड करून घालू नका. आणि वर जर तुम्हाला अजून पातळ करायचं आणि पाणी असे करायचं असेल तर गरम पाणी घाला. हे पहा मी ते डाळ घातलेल्या तुम्ही पाहू शकता. चांगल्याशा मसाल्यात ते उकळलेत आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम छानसा कलरही आलेला आहे. त्याला उकळी येऊ द्या थोडी. हे पहा छानशी गरम झालेली आहे ती डाळ. बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्या याच्यात जे आपण आपल्याला खट्टी मिट्टी करायची, तर आपण थोडंसं गोड, आणि मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं पुरण, थोडंसं गोड, आणि गोड मी थोडंसं घातलेलं आहे कारण काय माझ्याकडे पुरणपोळीचं पुरण होतं, त्यामुळे मी ते पुरणही घातले. अगर तुमच्याकडे पुरण नसेल तर फक्त गुळाचा वापर करा, आणि पुरण जास्त असेल तर मग गोड यूज करू नका. त्याचप्रमाणे मी आमसूर घातलेले आहेत, कोकमही घातले. आपल्याला मी सांगितलं ना परवा, गोड, आंबट, तिखट अशी ही चव असते ह्या खट्टाच्या आमटीची, त्यामुळे मी कोकमही घातलेले आतमध्ये, तुम्ही पाहू शकता. परत एकदा सांगतो की अगर तुमच्याकडे पुरण असेल, पुरणने काय होतं, आमटी जराशी घट्ट अशी होते. हे पुरण घाला. अगर पुरण नसेल, जर वापरून झालं संपलं असेल तर मात्र तुम्ही गुडही घालू शकता. मी काय माझ्याकडे पुरण कमी होतं तर पुरण आणि त्याबरोबर थोडंसं मी गुड यूज केलेलं आहे. आणि मग कोकम घातलेले आहेत. आणि जर कोकम नसतील तर मग आंबली घालू शकता, आंबलीचं पाणी घालू शकता तुम्ही. हे पहा उकळ आलेली आहे. छानसं उकळ एकदा येऊ द्या, मग घाला कोथमीर त्याच्यावरती. आणि अशा तऱ्हेने आपली तयार होते आहे कटाची आमटी, होळी स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. शेट्टीज व्हरायटी किचन इथं पाहू शकता. हे पहा किती छानसा कलर आलेला आहे. लक्षात ठेवा, ही थंड झाल्यावर थोडी आटली जाते. तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण जास्त हवं असेल तर गरम पाणी तुम्ही घालून त्याला वाढवू शकता. तयार झाली आहे आपली ही कटाची आमटी. तर भेटूया पुढच्या आठवड्यात काही नवी डिश घेऊन. थँक्यू.